बीड जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. त्या महिलेला 2 मुली आणि एक मुलगा होता. एक दिवस जेव्हा ती कामानिमित्त तिच्या माहेरी गेली, तेव्हा एका मुलीला तिने घरी ठेवलं आणि ती माहेरी निघून गेली. पण मात्र माहेरी निघून गेल्यानंतर घरी तिचा एक मुलगा आणि एक मुलगी होती, तर तिचा नवरा सुद्धा होता. जेव्हा तिचा दुसरा नवरा घरी आला आणि घरी आल्यानंतर त्या मुलीला विचारू लागला, की "तुझी आई कुठे गेली?" तेव्हा ती मुलगी म्हणली, की "काही कामानिमित्त ती माहेरी गेलेली आहे." मग तो बाप त्या पोरीला म्हणला, की "ती नेमकी कधी येणार आहे? काय येणार आहे? हिची जरा विचारपूस कर, तिला विचार." तेव्हा तिनं फोन लावून जेव्हा विचारलं, तेव्हा तिच्या आईनं सांगितलं, की तिला यायला काही वेळ लागणार आहे. जेव्हा त्या बापाला समजलं, की त्याच्या बायकोला वापस यायला बराच वेळ लागणार आहे, तेव्हा त्यानं त्याच्या लहान्या पोराला मोबाईल खेळायला दिला आणि दुसऱ्या ठिकाणी जा म्हणला. आता घरामध्ये असणारी तिचीच जी सावत्र पोरगी आहे, त्यानं तिला उचललं, जवळच्या बेडरूममध्ये नेलं, बेडवर बसवलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायला सुरुवात केली. पण मात्र जेव्हा त्या नराधम बापानं त्याच्याच सावत्र पोरीला धमकी दिली, तेव्हा घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? कुठं घडली आहे घटना? हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि ही घटना घडली आहे 9 एप्रिल 2026ला. पण मात्र या घटनेचा गुन्हा दाखल झाला आहे तो म्हणजे 12 एप्रिल 2026ला. आता या संपूर्ण प्रकरणाला आणि गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे 8 वर्षापूर्वी. कारण की या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेचं लग्न एका पुरुषासोबत झालेलं होतं. पण मात्र तिचं आणि तिच्या नवऱ्याचं न पटल्यामुळं तिनं तिच्या नवऱ्याला फारकत दिली होती. त्याच्याकडून घटस्फोट घेतला होता आणि तिनं 8 वर्षापूर्वी या दुसऱ्या पुरुषासोबत दुसरं लग्न केलं होतं आणि ती तिच्या 2 मुलींना घेऊन सुद्धा याच्यासोबत संसार करायला आली होती. आता 8 वर्ष तिचा दुसऱ्या नवऱ्यासोबत सुखाचा संसार चालला आणि तिला अजून एक मुलगा सुद्धा झाला. मग सगळं काही सुरळीतपणानं चालू असताना एक दिवस तारीख आली होती ती म्हणजे 9 एप्रिल 2026ची. 9 एप्रिल 2026ला जेव्हा ती महिला काही कामानिमित्त तिच्या माहेरी गेली होती. वेळ होती 11:30ची. 11:30च्या सुमारास ती घरून निघाली, बाहेर गेली आणि मग काही वेळानंतर 12:30 वाजेच्या सुमारास तिचा नवरा घरी आला आणि तिच्या पोरीला विचारू लागला, की "तुझी आई नेमकी कुठे गेली?" तेव्हा ती पोरगी म्हणली, की "काही कामानिमित्त ती माहेरी गेलेली आहे." पण मात्र तिचा बाप म्हणला, की "ती नेमकी कधी येणार आहे, काय येणार आहे, याची जरा माहिती काढ, तिला फोन लाव." जेव्हा तिनं फोन लावला, तिच्या आईला विचारलं, तेव्हा तिनं सांगितलं, की "मला यायला थोडा उशीरच लागणार आहे, म्हणून तू काय कर, असं तसं जे काही घरातले कामं असतील ते कर." पण मात्र ती जी पोरगी आहे ती 18 वर्षापेक्षा कमी वयाची होती. तिचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी होतं. मग तो जो नराधम बाप आहे त्यानं त्याच्या लहान्या पोराला मोबाईल खेळायला दिला आणि त्या पोरीला घेऊन तो बेडवर गेला आणि तिच्यासोबत त्यानं नको ते कृत्य केलं. आता या गोष्टीची माहिती जर कोणाला दिली तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही. आपल्या घरामध्ये भांडणं होतील अशी धमकीसुद्धा त्यानं त्या पोरीला दिली. आता या संपूर्ण प्रकरणामुळं ती पोरगी मोठ्या प्रमाणात खचलेली होती. तिचं मानसिक संतुलनसुद्धा बिघडलेलं होतं. काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं. म्हणून ती एका कोपऱ्यामध्ये बसून सतत रडत होती. जेव्हा तिची आई गावावरून वापस परत आली आणि तिच्या पोरीला विचारू लागली, तेव्हा ती एकसारखं रडत होती. घडलेला काहीही प्रकार सांगत नव्हती. अखेर तिच्या आईनं तिला विश्वासात घेतलं, घडलेलं प्रकरण विचारलं, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. काय करावं काय नाही हे तिला समजलं नाही. 9 एप्रिलला गुन्हा घडला होता. अखेर त्या महिलेनं 12 एप्रिलला जवळचं केज पोलीस स्टेशन गाठलं. घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. आणि तो जो आरोपी नराधम बाप आहे त्याच्या विरोधात रीतसर पोस्को अंतर्गत कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर कारवाईसुद्धा सुरू आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये विविध प्रकारच्या घटना घडतात त्यामुळं महिला, मुली हे आता घरात सुद्धा सुरक्षित नाहीत का? असा देखील प्रश्न या संपूर्ण घटनेमधून निर्माण होतो. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही.
समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय, तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.